खालापूर तालुक्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने आता एक पाऊल पुढे टाकले. निसर्ग संपदा आणि वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने खालापूर वन परिक्षेत्राकडून स्थानिक संस्थांच्या मदतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आलाय. वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरमध्ये वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तालुक्यात वन्यजीवांचा वाढता वावर आणि जखमी प्राण्यांवर तातडीने उपचार करण्याची गरज लक्षात घेता वन विभागाने हेल्प फाउंडेशन आणि आहिल फेन्सिंग आणि गॅबियन कंपनीच्या सहकार्याने एक अत्याधुनिक पिंजरा तयार केलाय. विशेष म्हणजे हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि आहिल फेन्सिंगचे प्रमुख अशफाक लोगडे यांनी स्वतः डिझाईन केलेला हा अत्याधुनिक पिंजरा वन विभागाला निःशुल्क सुपूर्द केलाय. 2 एप्रिल रोजी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात हा पिंजरा अधिकृतपणे वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आला. अशफाक लोगडे यांनी भविष्यातही अशा प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी दर्शवलीये. या प्रसंगी वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकसहभागाच्या महत्त्वावर भर दिला. या मोहिमेत वनपाल भगवान दळवी यांनी विशेष भूमिका बजावली. कार्यक्रमाला माजी नगरसेवक किशोर पानसरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, हनीफ करजीकर यांसह वनरक्षक घुटे, नागरगोजे, गायकवाड, काटकर आणि इतर वन कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने निसर्गप्रेमी उपस्थित होते. कुठलंही प्रशासन असू दे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल किंवा फॉरेस्ट प्रशासन असेल, या प्रशासनाला आपण मदत केली पाहिजे. या अनुषंगानं वन्य प्राण्यांचा जो वावर झालेला आहे, वावर होत आहे आपल्या परिसरामध्ये, त्यामुळे संघर्ष निर्माण होत आहे. तो संघर्ष कमी करण्यासाठी आपण अहिल फेन्सिंग अँड गॅबियन्स या कंपनीला एक रिक्वेस्ट केली. अशफाकभाई लोगडे यांनी एक चांगला पिंजरा डिझाईन केला आणि तो पिंजरा वन खात्याला आज आपण सुपूर्द केलेला आहे. या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत की वन्य प्राण्यांचा आणि मानवाचा संघर्ष होता कामा नये आणि त्यांना एक चांगला निवास भेटावा. या अनुषंगाने हा एक प्रयत्न आहे. नेहमीच आपण वन खात्यासोबत किंवा इतर प्रशासनासोबत काम करत असतो आणि ही एक वेगळा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सर्व टीमने आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. पुनश्च एकदा अशफाक लोगडे आणि त्यांची जी टीम आहे त्यांचे खरोखर मी आभार मानेन, कारण त्यांनी या आमच्या संकल्पनेला एक पूर्ण आकार दिलेला असं म्हणायला हरकत. सध्या तालुक्यामध्ये वन्य प्राणी संघर्ष अतिशय शिकेल पोचलेला आहे. त्यामध्ये लेपर्डची दिसणं असेल, वारंवार असेल किंवा माकडाचा हाईव असेल, ते बाबतीत आपल्याकडे पिंजऱ्याची तत्परता आहे आणि त्या पिंजरा मिळाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने हेल्प फाउंडेशन यांनी मागे प्रस्ताव दिला होता की त्यांना आहिल फाउंडेशन आहिल हिंदी यांच्याकडनं एक पिंजरा मिळतो म्हणून. आम्ही तो पिंजरा आमच्या त्याच्याकडे तयार केलेला आहे. अतिशय चांगला पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्याचा वापर आम्हाला वन्यजीवासाठी नक्कीच होईल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल. ठीक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून हेल्प फाउंडेशन आणि वनविभाग आणि आपल्याकडे ते सगळं साधन सामुग्री असल्यामुळे आपण ती जबाबदारी घेतली आणि आपण तो पिंजरा बनवण्याची तयारी दाखवून तो पिंजरा बनवून त्यांना दिलेला आहे आणि एक वेगळं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून आपण त्याला यशस्वी होईल अशी आशा बाळगली.